पावशे बामाली यांचं शुभ सन्मान या ठिकाणी केले जात आहे. तर पुढील सन्मान होणार आहे श्याम पावशे बामाली यांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. बोल हा बोल किती व्हॉट्सअप कर व्हॉट्सअप या ठिकाणी शुभ सन्मान केला जाते श्यामजी पावशे यांचा. चला गेम ऑन करा. प्रेक्षकांना विनंती आहे जिथे पुढील सन्मान होणार आहे दर्शन पाटील बोरदोल तुर्भे संघाचे खेळाडू दिसत आहेत तिथे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर व्हा. पहिलाच बॉल डिलिव्हर केला जात आहे. दर्शन पाटील बोरदोल यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो कारण सामना त्या ठिकाणी स्टार्ट झालाय. हा आपण पाहतोय बुरदुरी पक्ष नारायणी लढत दोन्ही एकाच विभागात दोन्ही संघ दर्जेदार आहेत. फक्त कामगिरी आपण पाहिली तर दोन्ही संघाची यावर्षी खूप चांगली राहिलेली आहे. विकेट पडली इथे दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहिल्या कॅचच्या स्वरूपात अमर पाटील बाद झालेला आहे आणि त्याचबरोबर स्वप्नील शेंद्रे एका बाजूने आपल्याला फलंदाजी करत असताना आणि त्याच्या साथीला आता नवीन फलंदाज मयूर मात्रे पाहायला मिळू शकेल. तर नक्कीच स्वप्नील सेंद्रेसाठी या ठिकाणी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकाराला 500 रुपये सचिन टेंबे कासगाव यांच्याकडून हा पारितोषिक आलाय खास करून स्वप्नील सेंद्रेसाठी. जरूर पारितोषिक मोठं आहे. अगदी इतर गावामधून ज्या वेळेला पारितोषिक येतं ना तो महत्वाचं असतं. स्वप्नील शेंद्रे नॉन स्ट्रायकिंग आहे मात्र स्ट्रायकिंग गेला मयूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल डाकुरे हाताने वेगवान गोलंदाजी करत असताना भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतो. त्याची गोलंदाजी आपण पाहिली तर दर्जेदार राहिली आतापर्यंत. एक चांगला गोलंदाज सेंग टॅलेंटेड गोलंदाज आहे गावदेवी वधू संघाचा. आणि दुसऱ्या बाजूने रोड विलेवान नारायण संघ आपल्याला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावफलकावरती एकच धाव लागली आहे. एक गडी बाद झालाय मात्र मैदानामध्ये संघर्ष चालू आहे. मयूर आणि त्याच्या बरोबरीने स्वप्नील शेंद्रेचा. पुढचा बॉल या बेलीला कोदून काढला बॉलला अगदी या ठिकाणी फक्त एकजूट करायचा होता ऑन साईडला स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. पिचिंग चांगली झाली बॉलची आणि त्यावरती सिंगलही मिळाली नाही. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. गोलंदाजीचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत बुरदुर संघाचा. जी काही सुरुवात केली पॉवर प्लेमध्ये एखाद्या गोलंदाजाने अशी सुरुवात करणं अपेक्षित असतं प्रत्येक संघासाठी आणि ती दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत भूषण पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. पुढचाही बॉल चांगला डिलिव्हर केलाय गुड स्पॉटवरनं. चेंडूच्या मेरिटनुसार फलंदाजी करणं अपेक्षित होतं. प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न फलंदाजच्या माध्यमातून केला जातोय आणि त्याच वेळेला जी काही गोलंदाजी केली सुरुवात केली खऱ्या अर्थाने पॉवर प्लेमध्ये अगदी पॉवर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थाने फलंदाज पॉवर दाखवतो पॉवर प्लेमध्ये त्याचसाठी हा पॉवर प्लेचा खेळ असतो. मात्र यावेळेला गोलंदाजीवरती स्वार होत असताना अगदी 15-20 बॉलांच्या रनअपने लाजवाब गोलंदाजीने सुरुवात केली आहे. पुढचा बॉल लगातारचे 3 बॉल डॉट काढलेत आणि त्या बॉलवरती मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावरती या ठिकाणी प्रयत्नामध्ये अपयश आलं आणि चेंडू डॉट येत असताना धावफलकावर धावा लागल्या फक्त आणि फक्त एकच धाव लागली आहे. रनआउट साठी थर्ड अंपायर घेतलेला आहे. पंतांची भूमिका या ठिकाणी तिसऱ्या पंतांना आम्ही विनंती करतो. ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय. तुम्हाला बघायला लागेल पंत जावा लागेल. सेफ आहे फलंदाज नॉट आउट.
फिल्डरचा जर रिव्ह्यू असेल तर गोलंदाजी करण्याचा रिव्ह्यू आता संपलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू होता का? येस, पंचांचा रिव्ह्यू होता. ठीक आहे, चला. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद एक धावसंख्या ही सुरुवात झाली आहे ऋण 11 नारायण टीमची. नारायण टीम खूप मोठी स्पर्धा नारायणच्या मैदानावरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. बालचंद्र पाटील खूप मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर खूप चांगला खेळ राहिला या सीझन मध्ये नारायण टीमचा. आणि त्याचबरोबर त्याच तोडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी बुर्दुल संघ. पुढील षटक सुधीर पाटील अष्टपैलू खेळाडू टीमचा टॉस केला बॉलला. इथे मात्र या ठिकाणी पहा अप्पर कटका फटका लगावचा होता, त्यावरती झेल पकडला जातोय आणि दुसरे विकेट संपन्न झाले आहे. पुढच्याच ओव्हर मध्ये सुधीर पाटीलला ही सफलता. स्वप्नील चंद्र ज्याच्यासाठी पारितोषिक लावण्यात आलं होतं तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर झाला. आता खराब आणि बिकट अवस्था मैदानावरती. सुरुवातीची अपेक्षा होती की किमान 10 धावा येणे प्रत्येक षटकामागे, तसं काही घडलं नाही. पहिल्या षटकामध्ये मात्र भूषणच्या एकच धावाले गडी बाद झाला. सुधीरने तीच सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवली आहे. 10 अजून आली नाही षटकामध्ये. 5चे अंतिम चेंडू बाकी जरूर आहेत, मात्र मैदानामध्ये प्रेमनाथ हजारे आपल्याला पाहायला मिळू शकेल. हा एक चांगला आहे. कृष्णा मामा रोहिंजन यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. जरूर पुढील मॅच एसीसी रोहिंजन विपक्ष मोहो या टीम मध्ये खेळवली जाणार आहे. पुढील मॅच साठी तयार राहायचं, रिपोर्टिंग करायचं आहे कमिटीकडे. पुढचा बॉल सुधीर पाटीलचा इंग्लंडसाठी प्रेमनाथसाठी हा बॉल होता, टोलवलाय बॉल. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय षटकार आल्याला ठोकलाय आणि 6 धावांनी संघाचा धावफलक नेऊन ठेवलाय 7 या धावसंख्येवरती. षटकाराच्या धावा 6 आल्या, संघाची धावसंख्या 7 वरती. संघर्षमय षटकार कार्यात आणि मस्ट षटकार जिथे मात्र अवस्था फार बिकट होती नारायण टीमची. आल्या प्रेमनाथने षटकार ठोकला सुधीर वरती. 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तेवढाच रणप त्या तर गतीने गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहिली आहे, मात्र ओव्हरपिच बॉलला उडवलं होतं सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. पुढील बॉल सुधीरचा, यावेळेला शॉर्ट पिच फेकलाय, त्यावरती फटका एक्झिक्यूट करता आला नाही. अगदी कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा बॅकफुटला पाय नेला आणि त्यावरती मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न प्रेमनाथचा आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. स्कोर कार्ड थांबून ठेवलाय. अगदी आपण पाहतो 2 गडी बाद 7 या धावसंख्येवरती नारायण टीमचा. दोन्ही टीम मध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आहे. मात्र या मैदानावरती प्रथमच आपण पाहतोय बुर्दुल विपक्ष नारायण टीमची लढाई. यामध्ये प्रेमनाथच्या बॅट मधून यावेळी इनसाइड आउटचा फटका, चेंडू चालला सीमारेषा बाहेर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलाय चौकार. थांबायचं आपण, पंच इशारे करतात आपल्याला. चेंडूपैकी लगेच आले मैदानामध्ये, त्याच वेळी आपल्याला काही वेळ लक्ष ठेवायचं आहे मैदानामध्ये. पुढचा बॉल त्यावरती अप्पर कडचा फटका आहे, क्षेत्रक्षेत्र थोडासा दबकलाय आणि चेंडू चालला सीमारेषा बाहेर. संघर्ष चांगला केला इथे प्रेमनाथने, कारण येणाऱ्या चेंडूवरती चौकार आणि षटकाराची टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहिल्यानं 5 चेंडूवरती तर 14 धावा आलेल्या आहेत. विकेट आली, षटकार आला, त्यानंतर डॉट आला, लगातारचे 2 चौकारी आलेले आहेत. ही फलंदाजी राहिली आहे प्रेमनाथ हजारेची, जिथे मात्र आवश्यकता होती नारायण टीमला, तीच फलंदाजी इथे दाखल केली आहे. समोरच्या दिशेने त्याला साथ देत असताना
मयूर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धाव आली नाही. 4 चेंडू डॉट केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण 4 चेंडूवरती धावा केलेल्या आहेत, त्या मात्र 14 धावा. पुढचा बॉल सुधीरचा प्रेमनाथसाठी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. इथून मात्र चेंडूपैकी अचूक आली होती, मात्र कदाचित पॉपिंग क्रीज मध्ये बॅट पोहोचली होती फलंदाजाची आणि त्याच पुढे पंचांनी कुठल्या प्रकारचा इशारा केला नाही. डॉट चेंडूने समाप्ती झाली षटकाची. 2 षटकांमध्ये धावा आल्या, त्या मात्र 15 धावा आणि 2 गडी बाद. ही सुरुवात झाली आहे नारायण टीमची. पहिल्या षटकाला भूषण पाटीलने 1 गडी बाद 1 धाव दिली आणि दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात षटकार इथे मात्र विकेटने झाली आहे आणि तरी सुद्धा ज्या प्रकारच्या धावा नोंदवल्या आहेत आतापर्यंत या षटकामध्ये 14 एकूण धावा झालेल्या आहेत. 2 षटकांमध्ये 15 धावा 2 गडी बाद. अजूनही सापडण्याची संधी जरूर आहे, कारण 3 षटकं अजूनही बाकी आहेत. कारण 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरले जाणार आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतो ना, 5 षटकांमध्ये एखादा गोलंदाज तरी असा असतो की तो मात्र या ठिकाणी त्याच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातोय. कारण तशा प्रकारची मॅच आपण पहिली पाहिली होती, जिथे मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने उसाडण्या टीमला ती संधी लाभली होती. कारण उसाडणी टीमचे 9 खेळाडू बाद झाले होते, मात्र शेवटच्या षटकामध्ये 11 धावा हवा असताना एक गोलंदाज आला आणि त्या गोलंदाजावरती 4 चेंडूवरती त्या धावा मात्र वसूल केल्या गेल्या होत्या. कारण 4 षटकामध्ये 4 गोलंदाज, 5 षटकामध्ये 5 गोलंदाज, ही संकल्पना आखली गेली आहे इथून मात्र या स्पर्धेमध्ये. आणि त्याच पुढे एखादा गोलंदाज तरी असा असतो की तो मात्र थोडासा नौका असतो, त्याच्यावरती जबाबदारी असते आणि त्या गोलंदाजावरती प्रतिहल्ला इथे मात्र बॅट्समनच्या माध्यमातून चढवला जातोय. आता गोलंदाज आला गोलंदाजीला आदर्श पाटील. समोर मात्र आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज मयूर म्हात्रे. 4 चेंडू डॉट खेळलेत. आता पाहूया पुढील षटकामध्ये इथे प्रतिकार त्याचा किती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल त्यावरती मात्र फुलटॉस बॉल वरती स्लॉक करण्याचा फक्त प्रयत्न झालाय. चेंडू बाईच्या स्वरूपात इथे मात्र धाव आली आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही मयूर म्हात्रेच्या बॅटमधून. 5 चेंडू डॉट आलेले आहेत आणि अंतिम मात्र या ठिकाणी धाव आली 22 स्वरूपात आणि धावा झाल्या धावफलकावरती 2 गडी बाद 16 धावा. तसा मात्र प्रेमनाथ आजारी स्ट्रायकिंग एंडला आला. सुधीर गोलंदाज आदर्शच्या माध्यमातून थोडीशी बातचीत झाली आहे, कारण सुधीरच्या गोलंदाजीवरती त्यांनी फटकेबाजी केली. सुधीरला माहित आहे त्याची फटकेबाजी अनेक वेळा हे सगळे एकमेकांसमोर आलेले आहेत, त्याच्यामुळे स्ट्रॅटर्जी एकमेकांच्या माहित आहेत कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी केली जाते. फुल टॉस बॉल होता, सुवर्ण संधी होतीये. इथे मात्र साधता आली नाही प्रेमनाथला. चेंडू आला डॉट, कोणत्या प्रकारची धाव नाही. स्कोर कार्ड वरती धावा थांबून राहिलेल्या आहेत. आतापर्यंत 16 धावसंख्येवरती स्कोर कार्ड वरती नारायण टीम संघर्षामध्ये पहिल्या षटक 1 धाव आली, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. फक्त 22च्या स्वरूपात 1 आली आहे. आता उर्वरित 4 चेंडू बाकी. प्रेमनाथ आजारी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. पुढच्या बॉल वरती उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट योग्य घेतलाय आणि झेल पकडला जातोय. आणखीन एक गडी बाद होतोय, गडी क्रमांक 3रा आणि झेल टिपला जातोय. इथून मात्र मला वाटतं भूषण आहे तिथे आणि तिथे झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 5वा दाखल झाले आहेत, कारण 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाचं वैशिष्ट्य झाले. प्रत्येक षटकामध्ये एक गडी बाद केलाय. लाभ करण्याचा प्रयत्न होता, तिथून मात्र प्रेमनाथ आजारी मैदानाच्या बाहेर झालेला आहे. आता 2 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होणार. कारण दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर अजूनही आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून मयूरच्या माध्यमातून 5 बॉल खेळले गेलेत, एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही. आता नवीन फलंदाज पवन पाटील, त्याच्या माध्यमातून पुढील चेंडू खेळला जाईल. चेंडूवरती फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला इन्साइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा बाहेर आला षटकार. आणि काय ते मात्र स्वतःचं वैयक्तिक खाते खुलं केलं. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे 22 धावसंख्येवरती. आल्याला षटकार ठोकत मात्र प्रत्युत्तर दाखल फलंदाजी पवन पाटीलची आपण पाहतोय. पुढील मॅच असणार आहे ACC रोहिंद निपक्ष मोहो या टीम मध्ये.
आमचा ऑफिशियली कॉल पहिला आपल्याला असणार आहे. 4 षटकांमध्ये आपण रिपोर्टिंग करा आणि 5 षटक झाल्यानंतर टॉस केला जाईल. पुढचा बॉल त्यावरती टोला, इथे सुद्धा मिळतील 6 धावा. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्याला ठोकले पवन पाटीलने. आतापर्यंत चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूवरती आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत. एक 22ची आली, 13 धावा आलेल्या आहेत. आणि पुढील त्यानंतर 2 षटकार, तिसरा येईल का? पुढचा बॉल ह्या वेळीच मात्र या ठिकाणी ब्लॉक कॉल डिलेव्हरी. चांगला फेकला चेंडू. चेंडूमध्ये व्हेरिएशन थोडंसं पाहायला मिळालं, गती थोडीशी कमी केली आणि त्यानंतर बॅट अँड पॅड मधून चेंडू फेकला. चेंडू डिलेव्हर झाला आणि त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती शेवटच्या बॉलवरती झाली आहे. आणि अंतिम 3 षटकांमध्ये धावसंख्या आली आहे ती मात्र 3 गडी बाद, 28 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नारायण टीमच्या खात्यावरती. प्रतीक कोपरकर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज क्रमांक 4. धाबा झालेले 28. पहा त्यामध्ये आपण षटकारांची आतषबाजी पाहिली आहे तर आतापर्यंत प्रेमराजच्या बॅटमधून षटकार, 2 चौकार आणि पवनच्या बॅटमधून 2 षटकार ही फटकेबाजी राहिली आहे. सिंगल फक्त एकच आली आहे. दुहेरीच्या तिहेरीच्या धाबा आलेल्या नाही आणि अगदीच पाहिलं तर एकही वाईट चेंडू मला वाटतं नाहीये आणि 22ची 1 धाव आली आहे. हा लेखाजोखा राहिला पहिल्या 3 षटकांमधला. प्रतीक कोपरकर पाहायला मिळू शकेल आणि स्ट्रायकिंगला आता मात्र फलंदाज तोच आहे ज्याने मात्र आतापर्यंत खातं खुलं केलं नाही. थोडासा प्रेशर मध्ये आहे फलंदाज. आता मात्र विकेट मिळवली आहे. 6 मध्ये कुठल्या प्रकारची धाव नोंदवली नाही आणि तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर झालाय. प्रतीक कोपरकरने जशी सुरुवात केली पहिल्याच बॉलवरती त्याला सफलता मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजाने ही सफलता प्राप्त केली. खरं तर सुधीरने सुद्धा पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे आणि पहिल्या षटकामध्ये भूषण पाटीलने दुसऱ्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आणि प्रत्येक जो मात्र 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय त्यानेही पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. नारायण संघ आता मात्र कुठेतरी धावसंख्येचं योगदान देताना पाहायला मिळालाय. तो संघ पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर 4थी विकेट त्यांनी गमावली आहे. आता संघर्ष त्यांच्यासाठी वाढलाय कारण पुढील 2 षटकांमध्ये अजूनही किमान 25 ते 30 धावा येणं अपेक्षित असणार आहे कारण तेवढा स्ट्रॉंग संघ त्यांच्या समोर या ठिकाणी समोर उभा आहे. तो मात्र बुलदूर संघ. वैभव पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. पुढील बॉल सामना करेल. धावसंख्या 28 वरती आहे. पुढचा बॉल प्रतीकचा. वैभव साठी आल्याला खेळण्याचा प्रयत्न केला जागेवरत. बॉल हिट केला नाही. बॉलच्या मेरिटचा खेळ ओला नाही. त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती आहे. फुटर खूप महत्वाचा आहे. जसा चेंडू फेकला गुंड स्पॉटवरचा थोडासा बॅकफूट फ्रंटफूट आपल्याला आवश्यक असतो. तो मात्र या ठिकाणी पद्धतीचा अभाव पाहायला मिळाला. वैभवच्या माध्यमातून पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार. लगातार 2 चेंडूवरती 1 धाव नाही. प्रतीक कोपरकर 4थं षटक घेऊन येत असताना पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली. 28 धावसंख्येवरती स्कोअर कार्ड थांबत राहिलाय. त्यामध्ये किती धावा ऍड होतील या षटकामध्ये मात्र या ठिकाणी आवश्यक आहे ती मात्र फटकेबाजी. पुढचा बॉल प्रतीकचा आहे. बॅकवर्डला जाऊन आता खेळलेत. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडूपैकी वेगाने आली आहे. फक्त सिंगल आली आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. याच दरम्यान बिंदाशेठ पाटील बुर्दुल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर बली शेट्टी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. आदेश आलेल्या मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. यावं ज्या ज्या संघाचे पाठीराखे आलेत मग नारे संघ असो किंवा बुर्दुल संघ असो त्या सर्व पाठीराखे वरिष्ठ नागरिकांना आम्ही विनंती करत आहोत. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या इथे रोखली गेले. फक्त सिंगल आणि धावसंख्या झाली आहे 29 धावा. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. डावखुरीत आताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पवन पाटील 2 षटकार ठोकलेले आहेत. पुढचा बॉल त्यांच्यासाठी आहे. फुल टॉस बॉल
पर्वणी होती, सुवर्ण संधी होती, बॉल मिस झालाय आणि त्यावरती मात्र कुठल्या प्रकारची धाव आली नाही. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडूवरती आतापर्यंत फक्त एकच धाव आली आहे आणि एक विकेट सुद्धा मिळवली आहे प्रतीक कोपरकरने. काय गोलंदाजी साधली आतापर्यंत. तर आपण बायसिकल पाता जी आम्हाला पुरस्कृत केली आहे सन्माननीय बलीशेठ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्या फलंदाजाने आशा दाखवली होती की षटकार चौकार तो चुकू शकतोय आणि त्याचीच विकेट प्राप्त केली आहे प्रतीक कोपरकरने. आणि या षटकाचं आपण विश्लेषण पाहिलं. 2 गडी बाद आणि धाव आली फक्त आणि फक्त एकच. अजून एक चेंडू शिल्लक जरूर आहे मात्र अपायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत पवन पाटील. कैलासोचे अरुण किटकर संघ रोहिंद विपक्ष मोहो टीमला विनंती करत आहोत. आपण 4 षटकं झाल्यानंतर आपण रिपोर्टिंग करा कमिटीकडे आणि 5 षटकं झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. रोहिंजन टीम आम्ही मोहन टीमला विनंती करत आहोत आपण टॉससाठी या. समीर पाटील आलेला आहेत फलंदाजीसाठी. अगदीच आपण पाहिले तर जिथे मात्र खेळ सावरत असताना 3 षटकामध्ये पाहिला मात्र 4थ्या षटकामध्ये अजूनही विकेट अवस्था झाली आहे. फक्त एक धाव आली आहे या षटकामध्ये आणि 2 गडी बाद झाले आहेत. पुढच्या बॉलवरती अलॉंग द कार्पेट फटका चाललाय सीमारेषे लगत लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमा पार झालाय आणि मिळतील 4 धावा. 2 षटक पाहत राहिले आणि तिथून मात्र हा चेंडू सीमारेषा बाहेर झालाय. 4 धावा. पहिल्या सत्रातली अजून एक मॅच शिल्लक आहे रेग्युलर संघामध्ये. त्यामध्ये रोहिंद विपक्ष मोहो ही लढत आपल्याला अंतिम पहिल्या सत्रातली पाहायला मिळू शकेल. विजय झालेले संघ पहिली मॅच जिंकली वाकलम ब संघाने. त्यानंतर सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाडणे टीमने दुसरी मॅच जिंकली. तिसरी मॅच आपण अनुभवतो पाहतोय नारायण विपक्ष बुडतुले संघामध्ये. नारायण टीमने बॅटिंग करत असताना आतापर्यंत 4 षटकांमध्ये धावा केल्या. त्या मात्र 33 आता अंतिम षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज प्रज्वल पाटील. गोलंदाजी मार्गवरती आहे. अंतिम षटक फार मोठी जबाबदारी स्लॉगवर षटकामध्ये. कारण स्लॉगवर षटकामध्ये कदाचित एखादा नवीन गोलंदाज असतो, अनुभव कमी असतो आणि त्याच्यासाठी ही गोलंदाजी जबाबदारी शेवटच्या षटकामध्ये सोपवली गेली. समोर मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल फलंदाज वैभव आणि समीर ही जोडी मैदानामध्ये. 4 षटकामध्ये 33 झालेल्या आहेत. त्यामध्ये कितीचा बारणा पडू शकेल. प्रज्वल पाटील गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जी सुरुवात झाली खरं तर नारायण टीमची तिथून मात्र सावरलत नाही या संघ. कारण फक्त एका धावेने सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत 4 षटकांमध्ये 33 धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक पहिल्या बॉलवरती लॉप करण्याचा फक्त प्रयत्न झालाय. तिथून सुद्धा चुकी झाली होती. विकेट किपरच्या मागे धाव आली मात्र एक. थोडासा अंगाला स्पर्श झाला होता. लेगबाच्या स्वरूपात धाव आली आहे आणि त्याचबरोबर लेगबाच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावा झालेल्या आहेत 34 धावा. अजूनही संघर्ष कायम आहे. समीर पाटील ज्याने मात्र चौकार ठोकत प्रत्युत्तरा दाखल 4 धावा पहिल्या चेंडूवरती नोंदवल्या होत्या. त्याच फलंदाजाला आता संधी आहे. उर्वरित 5 चेंडू अजूनही बाकी. मात्र धावा किती येतील हा प्रश्न नारायण टीम समोर सुद्धा असणार आहे. पुढचा बॉल फुल टॉस संधी दिली आहे. बॉलला पाठवलंय मॅक्झिमम हिट. इट्स मायटी हिट. षटकार. एक आता खेळाडू पाहिजे होता तो मात्र या ठिकाणी संघाचा तारणारा ठरेल आणि त्याने या धावसंख्या नोंदवली. धावसंख्या 40 वरती.
दोन चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा वसूल केल्यात आणि बीमर साठी या ठिकाणी कॉल आलेला आहे. फेअर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी. अगदी पिचिंग कमरेच्या खाली होती. आपण आयएसपीएल मध्ये एक फॉर्म्युला पाहिला होता. प्रत्येक खेळाडूची त्यांनी उंची मोजली होती आणि त्याच्या उंचीनुसार तो बीमर बॉल दिला जात होता. अशा प्रकारचे या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये नवीन संकल्पना आयएसपीएलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. धाबा झालेल्या आहेत षटकाराने 40 धावा. फलंदाज समीर, पुन्हा एकदा फुल टॉस होता, त्यावरती मात्र पटका एक्झिक्यूट केलाय. कार्पेटच्या सहाने दुसरीचा प्रयत्न, चेंडूपैकी अचूक आली आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण, धाव आली फक्त सिंगल आणि समीर पाडेल जिथे विकेट संपन्न केले. सिंगलने धाबा झाले 41 धाबा. गडी क्रमांक 5वा बाद होत असताना पाहायला मिळतोय. समीरची फलंदाजी चांगली झाली आहे, मात्र शेवटपर्यंत किल्ला लढवू शकला नाहीये. एक चिठी सिंगल घेत असताना तो बाद झाला. धाबा झालेले आहेत त्या 41. अजूनही चेंडू शिल्लक आहे षटकामधले. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 41 धाबा धावसंख्येवरती आहेत. किमान 5 ते 6 धाबा आल्या तरी सुद्धा इथून मात्र एक चॅलेंजची टोटल नारायण टीमची पाहायला मिळू शकेल. ऋतिक शेंद्रे मैदानावरती दाखल झालाय. अंतिम 3 चेंडू शिल्लक. दुसऱ्या बाजूने गोलंदाज प्रज्वल पाटील. पुढचा बॉल चांगला डिलिव्हर केला. यॉर्करलेनचा बॉल होता, त्यावरती मात्र या ठिकाणी दिशा खराब होती आणि वाईटची दिशा आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. अवांतरची धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. पहिला व्हायला वाईट फेकला गेला या सत्रामध्ये. बुर्दुल तुमची ही गोलंदाजीची अचूकता आपण पाहिली ना तर जबरदस्त राहिली आतापर्यंत. फक्त एक वाईट आला या षटकामध्ये. 5व्या षटकामध्ये 4था बॉल वाईट आलेला आहे. धावसंख्या 42 वरती. समोर ऋतिक फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. पुढील बॉल प्रज्वलचा, त्यावरती मात्र कनेक्शन झालं नाही. पंच इशारा जरूर करतील. धाव दिली जाणार नाही. कलेक्टिंग झाला होता बॉल यष्टिरक्षका माध्यमातून आणि त्याच वेळी धाव दिली जाणार नाही. डॉट बॉलची समाप्ती होईल. चेंडू शिल्लक अजूनही दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मॅच मध्ये स्कोर कारवरती धाबा लागलेली त्या मात्र 42-42. या दरम्यान आपण पाहतोय लिजेंड खेळाडू पेठाली हेमंत केली साहेब आलेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. मॅच मध्ये मात्र नारायण टीम अगदी संघर्षामध्ये 7 मात्र देणारा फलंदाज आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. एक मात्र संघर्ष समीरचा पाहिला. फक्त त्याला संधी मिळाली 3 चेंडू खेळण्याची आणि तोही मैदानाच्या बाहेर झाला. शेवटचा चेंडू खेळण्याची संधी असणार आहे फलंदाज वैभव पाटीलला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त 1 धाव आली आहे आणि धाबा झालेले 43. हेमंत केणी यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. पुढच्या बॉल वरती शेवटच्या हा तडाखा पाहायला मिळतोय आणि इथं मात्र क्षेत्ररक्षणाला पार करत बॉल चालला सीमारेच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती संघर्षमय मच नीडेड षटकार आलाय फलंदाज वैभव पाटीलच्या बॅटमधून. तर विनंती असेल मोहो टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस केलं जातं. जर आपला संघनायक आला नाही तर इथून समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल टीम मोह. याच दरम्यान संतोष दादा मडवी यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
टोटल स्कोअर आपण पाहिला तर टीमचा लायला आहे तो 49 आणि 50ची आवश्यकता आहे. पहिल्या सत्रापासून आपण पाहिले ना तर धावसंख्या 50, 52, 55 अशी पाहायला मिळाली आहे. अगदी 60 पर्यंत रेग्युलरचा एकही संघ पोहोचला नाही. तर याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. सन्माननीय बलिशेठ पाटील बुर्दुल यांचं शुभ आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल प्राप्त झालेली आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मोहो टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी रोहिंजन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जाईल दोन संघादरम्यान. हेमंतदा केनी यांना विनंती करेल की आपले शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस करायचं. मोह आणि त्यांच्या विरोधात एसीसी रोहिंजन अशी बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटक 5 गोलंदाज. टॉस केला जाईल. 5 षटक 5 गोलंदाज. कंपल्सरी चेसिंग. टॉस केलं जातं. हेड इज अ कॉल आणि हेड आलेला आहे. रोहिंजन संघ टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. समोर मोह संघ आहे. त्या संघाला किती धावसंख्येवरती रोख लावण्यात यश मिळेल? कमीत कमी धावत. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आमच्यासाठी नेहमी लकी ग्राउंड राहिलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी या आयोजकाची वाट बघतो. थँक्यू. हे ते रोहिंजनचे कॅप्टन टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय राहिला आहे क्षेत्ररक्षणाचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले मोहो टीमला आणि इथून पुढची मॅच स्टार्ट होईल. सेकंड सत्रामध्ये आपण पाहणार आहोत जबरदस्त मॅच. थँक्यू संतोष दगरत. जबरदस्त मॅच मैदानामध्ये ऋण 11 नारेन आणि त्यांच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतंय. गावदेवी बुर्दुल अशी बिग फाईट मॅच. 50 टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. टीम बुर्दुलची स्ट्रायक लाईनला फलंदाज महेश पाटील आणि त्याच्या संगतीनं अजय बोंबे अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल पुल्लर लेनचा बॉल. चेंडूला दिशा दिली. चेंडू गरंगळत सीमारेखा बाहेर येतोय. पहिल्याच बॉल वरती संघर्षाचा चौकार महेश पाटीलच्या बॅट मधून. आक्रमण केलाय. घातक गोलंदाज आहे टीम ऋण 11 नारेंचा. मात्र यावेळेचा बॉल अप्रतिम डिलिव्हरी. मागच्या जे चेंडूवरती जी काही चूक झाली ती रिकव्हर केली. कारण आपण पाहिलं फुलर लेनचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला होता. त्यानंतर एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आणि इथून डॉट चेंडूची सांगता झाली आहे. 50 टार्गेट आहे. 10च्या सरासरीने धावगती बनवायची अशा परिस्थितीला 4 धावा धावफलकावरती लागल्यात. महेश पाटील स्टाकेनेला विकी माने सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेचा बॉल ऑन द राईज. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. गुड कमबॅक. कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण विकी मानेला आपण पाहता. काय चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर महेशला पूर्णपणे शांत ठेवलाय. एज लागले. चेंडू मागे निघून जातोय. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. रनआउटची नामी संधी होती. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी. मात्र बॅकअप चांगलं झालं मयूर मात्रेचं आणि इथून एकच धाव मिळताना दिसते. चांगला प्रयत्न मैदानामध्ये चालू आहे. कारण दोन आसपासचे संघ आहेत. सातत्यानं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. एकमेकांसमोर प्रॅक्टिस साठी सुद्धा येत असतात आणि ते पाहता मॅच टसन क्रिकेट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. 5 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा केलं भाग्य. विकी मानेचं कौतुक करेल. त्यानं कमबॅक मैदानामध्ये केलाय.
जबरदस्त गोलंदाजी शाखेला आपण पाहता अजय बोंबे एक विस्फोटक दर्जाचा खेळाडू आहे. डावखुरी हाताचा खेळाडू नेहमीच घातकी म्हणला जातो, मात्र तो घातकपणा सिद्ध केला जाईल का या मॅच मध्ये विकी मानेच्या विरोधात हे पाहण्याजोगे असणार आहे. नारिन संघाचा विचार केला तर घातक गोलंदाजीसाठी हा संघ जाणला जातो. पुढील बॉल फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र निवडलं, चेंडू जाईल स्क्रीन समोर, एका टप्प्यानंतर सीमा पार चौकार. पाहिलं तर विकी माने जेव्हा खेळपट्टीवरती चेंडू टाकतो तेव्हा मात्र त्याच्या विरोधात फटकेबाजी येत नाहीये. जेव्हा फुलटॉस लाईनचं त्यांना चेंडू फेकले त्याच्यावरती मोठी फटकेबाजी येताना आपण पाहिली आहे. 1 to go शेवटचा बॉल, फुलर लेनचा बॉल अलुंद कापेट डावीचा फटका, क्षेत्ररक्षक येतात वेगानं, सिंगल कन्वर्ट झाले, एकच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि इथून पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर जी धावगती बनवायची होती ना टीम गावदेवी बुर्दुलला ती धावगती बनली आहे. तब्बल 10 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकानंतर एक दर्जेदार सुरुवात राहिली गावदेवी बुर्दुल या संघाची, कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. जी धावगती बनवायची होती ती धावगती आली आहे आणि आता समीकरण बदललं. येणारे चेंडू असतील ते 24 आणि गरायचे त्या मात्र 40 धावा या मॅच मध्ये. मॅच भरपूर चांगली रंगताना दिसते मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. आयुष पाटील एक अतिशय चांगला वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि करायचे आहेत त्या मात्र 40 धावा. 24 बॉल 40 समीकरण या मॅच मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अजय बोंबे यॉर्कर लेन, अप्रतिम डिलिव्हरी, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी हाताळलाय तो मात्र आयुषनं आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट येत असताना खेळाडू कक्षाच्या साईडला जे पडद्यावरती प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल आपण प्लीज पडद्यावरती बसू नका. पडदा या स्पर्धेची शान आहे. प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेल की आपण पडद्यावरती प्लीज बसू नका. रिदम मध्ये प्रॉब्लेम येत असताना, कारण आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा रिदम मध्ये प्रॉब्लेम असता चेंडू डिलिव्हर करण्याला थोडीशा अडथळा येतोय आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला आणि इथून मृत चेंडू पंचांनी घोषित केला. पुढील बॉल आयुष पाटील सज्ज झालेत. यावेळेचा बॉल एज लागली आहे, चेंडू बऱ्याच कालावधीत आहे. क्षेत्ररक्षक जज करतो विकेटचं पतन, मोठा धक्का मैदानामध्ये बसतोय. टीम गावदेवी बुर्दुलला फलंदाज बाद अजय बोंबे. पडद्यावरती जे प्रेक्षक वर्ग पाय देतात ना त्यांना विनंती असेल आपण प्लीज तिथून बाजूला व्हा, नाहीतर आता आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील आणि योग्य ते कारवाई त्या ठिकाणी करतील. आणि पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसल्यात त्यांना विनंती असेल पडद्याच्या बाहेर आपण बसा, नाहीतर त्या ठिकाणी आयोजक पोहोचतील, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. मोठा विकेट कॅरी केला गोलंदाजी करताना आयुष पाटीलनं. गुड कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज अभि पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आयुष पाटील. पॉवर सर्कलचं दुसरं षटक आहे, पाबंदी आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 गत गेल्याच्या बाहेर. चला स्पीडअप करा. टीम ऋण विलेवर नारायण
जबरदस्त मॅच, दोन्ही संघ इन्फॉर्मेट सातत्यानं चांगला क्रिकेट या दोन संघांमध्ये आपण पाहिलाय. मात्र या मॅच मध्ये संघर्ष करताना दोन्ही संघ. यावेळेचा बॉल गॅप मध्ये चेंडू रोवलाय वेगानं, क्षेत्ररक्षक आले दूरवरून, चेंडूची उचलणी करतील, फेकी करतील, दुसरी धाव घातक ठरेल का? आणि आता निर्णय जाईल. वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह वाईच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर आमचे गुरुदास भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. आणि या ठिकाणी आपण पाहता डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणात निर्णय आपल्या समोर येईल. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव घेत असताना व्हेरी क्लोज डिसिजन. नॉट आउट. दोन धावा होतात कंप्लीट. दोन धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना दिसतोय आयुष पाटील. 50 टार्गेट आहे. या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे आयुष पाटीलनं. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच कालावधीत क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज कॅच. विकेटचं बटन अमरनं चांगला त्या ठिकाणी झेल टिपला आहे. आणि अजून एक धक्का टीम बुर्दुल्ला. दुसरा धक्का मैदानामध्ये बसला. टीम गावदेवी बुर्दुल या संघाला फलंदाज अभि पाटील बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल जात आहे तो म्हणजेच सुधीर पाटील. या संघाचा भ्रमकाडे नेहमीच आक्रमक शैली त्याची राहिली आहे. नेहमीच आक्रमकरित्या त्याचा खेळ मी नेहमीच पाहिला. मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीची तो बॅटिंग करेल. मात्र एका बाजूने कौतुक करावं तेवढं कमी असेल. कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण इकॉनॉमिकल स्पेल आयुष पाटील. 4 बॉल मध्ये 2च धावा त्यानं खर्च केलेत. 2 विकेटही त्यानं कॅरी केल्यात. चांगली कामगिरी सुधीर पाटीलच्या विरोधात कशा पद्धतीची गोलंदाजी राहील या मॅच मध्ये. गोलंदाज आयुष पाटीलची. चांगला क्रिकेट, अप्रतिम दर्जेदार क्रिकेट दोन संघादरम्यान. यावेळेचा बॉल चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची अडवणी झाली आहे तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आयुष पाटील साठी काय चांगली कामगिरी त्यानं केली आहे. 5 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 3च धावा खर्च केल्यात. 2 सफलता त्यानं प्राप्त केल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 50 टार्गेट चेस करायचं. अशा परिस्थितीला या षटकामध्ये अडचणी वाढल्यात टीम गावदेवी बुर्दुल या संघाच्या. पुढील बॉल. या बेलचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण मयूर मात्रेचं आणि इथून डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक दुसरं झालं समाप्त. एक यशस्वी षटकाची सांगता झाली आहे आणि इथून 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 2 गडी बाद 13 धावा. तर आपण सन्मान घेणार आहोत घाऱ्या याचा शुभ सन्मान आपण करत आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बॅनर लावले गेलेले आहेत. घाऱ्याचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. चांगलं वर्क त्याने केलं आहे कारण की बॅनर बाजी पूर्ण ग्राउंड मध्ये बॅनर बाजी त्याने केली आहे. जबरदस्त बॅनर बाजी त्यांची राहिली आहे आणि स्पर्धेची शान आहे बॅनर बाजी आणि ती सजवण्याचं काम आमच्या घाऱ्याने केलंय आणि त्या घाऱ्याचा सन्मान या ठिकाणी केला जात. गुड वर्क, चांगला जॉब त्यानं केलाय. मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. 3ऱ्या षटकामध्ये मयूर मात्रेचा वापर केलाय. मयूर मात्रे शाकिनीला घातक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस यावेळी फुलटॉल वसूल केला जाईल का आणि येतोय हा तडाका धमाका. सुधीर पाटीलचा ब्रँड षटकार. लाडके पायरे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय.
त्यांचे संवेद जगन्नाथ लोंगडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच सिद्धी करवले गावासाठी नेहमीच चांगलं कार्य, शिक्षकांची भूमिका ज्यांनी बजावली आमचे राजेंद्र हरिचंद्र पायरे सर, क्रिकेटवरती असलेलं त्यांचं अतोनात प्रेम आणि त्यांनी फार विद्यार्थी घडवले सिद्धी करवले गावामध्ये, त्यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बोलिया मॅचच्या दिशेनं मयूर मात्रेच्या विरोधात चढवलेला हल्ला आपण पाहिला, सुधीर पाटीलचा आक्रमक शॉट त्या ठिकाणी पाहिला. पुन्हा एकदा यावेळी येतोय हा लांब पल्ल्याचा तडाका षटकार. कडून जर अजून एक षटकार ठोकला तर तब्बल 1000चा पारितोषिक. यावेळेचा बॉल आक्रमण केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, अंतिम मोमेंटला चेंडू अडवलाय, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा मिळताना दिसत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तेवढाच क्षेत्ररक्षकाचं करेल कौतुक, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलं. एक धाव फार महत्वाची या मॅच मध्ये आणि 2 धावसंख्या पुढे सरकेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. 50 टार्गेट चेस करायचं या षटकामध्ये खरपूसून समाचार घेतलाय मयूर मात्रेचा. काय चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये सुधीर पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आलाय. संघ अडचणीमध्ये असताना चांगली कामगिरी तो करतोय मैदानामध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, आळंद कार्पेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक येतात, त्या ठिकाणी चेंडूची अडवणी झाली, तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 10च्या सरासरीने या ठिकाणी धावगती बनवायचे. 4 चेंडूमध्ये या षटकामध्ये 15 धावा आल्यात. मागच्या षटकामध्ये ज्या काही धावा थांबल्या होत्या ना त्या रिकव्हर केल्या त्या षटकामध्ये सुधीर पाटीलनं. पुढील बॉल, यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये टोलावलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय, अंतिम क्षणाला दुसरीचा कॉल केलाय, तिथे सुधीर पाटीलनं नाकारलं होतं, मात्र 2 धावा कंप्लीट असताना चांगला कॉल त्या ठिकाणी महेशचा झाला. 2 धावा मिळतील, 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात, याच कारण तगडी फलंदाजी सुधीर पाटीलची आपण पाहिली. आक्रमकरित्या त्यानं खेळ केलाय. अजूनही 20 धावा करायचे, देणारी चेंडू असेल ते 13 बॉल 20 ची गरज या मॅच मध्ये गावदेवी बुर्दुल या संघाला. शेवटचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, कार्पेट डावचा फटका, क्षेत्ररक्षक वेगानं आले, सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 30 समाप्त. 3 षटकाखेरीस गावदेवी बुर्दुल या संघाची धावसंख्या लागली 2 गडी बाद, 32 धावा धावफलकावरती. बत्तीस धावा धावफलकावरती. समीकरण बदललं, येणारे चेंडू असतील ते 12 आणि गरज असेल ती 18 धावसंख्येची. स्टेजवरती आवाज करू नका, कारण की लाईव्ह ला आवाज कव्हर केला जातं. बारा बॉल आणि 18 ची गरज आहे. हा षटक फार महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या षटकामध्ये जर कमबॅक केलं तर या मॅच मध्ये बनून राहू शकतो ती ऋणव 11 नारायण. मात्र एका बाजूनं खेळला लढवतात दोन्ही फलंदाज, आक्रमकरित्या खेळ केलाय आणि इथून विकेट साठी जावं लागणार आहे टीम ऋणव 11 नारायण या संघाला. मात्र एका बाजूनं गावदेवी बुर्दुल संघाची फलंदाजी स्ट्रॉंग आहे आणि ते पाहता चांगलं बॅटिंग करत असताना 18 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज, पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉल उचल केलाय. स्क्रीनच्या वरतून येतोय हा तडाका धमाका षटकार. सोमनाथच्या विरोधात
सुधीर पाटील पुन्हा एकदा हा येईल का षटकार आणि हा मिड विकेटच्या वरतून येतोय हा लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. सुधीर पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आलाय. लगातारचा दुसरा षटकार. आता सामन्यामधली हवा काढली आहे कारण येणारे 10 बॉल आणि अवघ्या 6 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सामना कुठे होता, सामना कुठे आला याच कारण होणारी तगडी फलंदाजी आपण पाहता. सुधीर पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये त्याच्या बॅट मधून 4 षटकार आलेत. चांगली बॅटिंग करताना दिसलाय सुधीर पाटील मैदानामध्ये. आक्रमक खेळ त्याचा राहिलाय आणि या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी गावदेवी बुर्दुल या संघाची राहिली आहे. जबरदस्त क्रिकेट सुधीर पाटील चांगली बॅटिंग करताना दिसते. 6 धावेची गरज येणार आहे 10 बॉल वरती. स्विच हिटचा फटका लावायचा होता. झेलखाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचले होते तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. सिरियल बॅट मधनं धावा येताना आपण पाहिल्या मात्र तरी या ठिकाणी स्विच हिटचा फटका लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. समीकरण बदलले. येणारे चेंडू असतील ते 9 आणि गरज असेल ती 5 धाब्यांची. या स्पर्धेसाठी खास योगदान हरिचंद्र पायरे सरांच्या माध्यमातून तब्बल 5,000चं योगदान या ठिकाणी आलंय. त्यानंतर भास्कर शेठ तरे तुरुबे यांच्या माध्यमातून 5,000 योगदान आलंय. त्यांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी सिंगल धाव लेगबाजच्या स्वरूपात सिंगल धाव आली आहे. सिंगल डबल आता सामना बनेल टीम गावदेवी बुर्दुल साठी आणि ते कार्य करताना दोन्ही फलंदाज आपण पाहता मैदानामध्ये. सिंगल धावफलक आलेल. संघाची धावसंख्या 46 आकड्यावरती. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 8 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. 8 बॉल 4 येणारे 2 चेंडू जर चांगले फेकले तर या मॅच मध्ये बनून राहू शकतो रुनव 11 नारायण संघ. फुल टॉस आणि नोचा इशारा आणि चेंडू जाईल सीमा पार. सामना फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी बुर्दुल. अभिनंदन गावदेवी बुर्दुल.